श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामींचा या मंत्राचा जप ऐकल्याने जीवन सदैव आनंदी राहते आणि जीवनातील सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात. मंत्र ऐकताना कोणत्याही भक्ताने स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी महाराज त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. एकदा स्वामींचे ध्यान करून हा मंत्र पूर्ण ऐका आणि या मंत्राला एक लाईक आणि कमेंट करा. मंत्र अर्धवट सोडू नका. भक्तांनो, ही चूक तुम्ही कायमच करता, म्हणूनच तुम्हाला या मंत्राचा फायदा मिळत नाही. म्हणून हा मंत्र तुम्ही पूर्ण ऐका, त्यामुळे तुमचे कल्याण होईल. स्वामी भक्त हो, आपण धनाचे देवता श्री स्वामी समर्थ महाराज यांचा खास मंत्र उच्चारणार आहोत. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज न्यायाचे प्रतीक मानले गेल्याने त्यांचा तुम्ही लाभ घ्या असे मानले जाते. स्वामी समर्थ न्यायाचे प्रतीक आहे. त्यांचा मंत्रांचा तुम्ही लाभ घ्या असे मानले जाते की स्वामींचे मंत्र ऐकून धन आणि सुख समृद्धी मिळते. याशिवाय हा मंत्र आपल्या जीवनात चालू असलेल्या दुःख आणि अडचणी कमी करण्यासाठी खूप मदत करतो. स्वामींच्या या मंत्राचा जप ऐकल्याने जीवन सदैव आनंदी राहते आणि जीवनातील सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात. मंत्र ऐकताना कोणत्याही भक्ताने स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला स्वामी महाराजांविषयी 100% प्रभावित मंत्र सांगणार आहोत. जीवनात अपार धन संपत्ती आणि ज्ञान प्राप्त करण्यास मदत करतो. या मंत्राचा जप केल्याने किंवा ऐकल्याने लोकांना त्यांच्या आयुष्यातील दुःखांपासून आराम मिळतो. मग तो कोणत्याही समस्यापासून झगडत असो, तो पैसा असो किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असो. या मंत्राने जीवनात सुख समृद्धी येते. कुटुंबातील मतभेद दूर होतात. भक्तांनो, तुम्ही खूप चिंतेत असाल किंवा खूप तणावाचा सामना करत असाल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या या मंत्राचा जप ऐकलाच पाहिजे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःखे आणि समस्यांचा अंत होतो आणि तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध होते. तुमच्या जीवनात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला छोटीशी नम्र विनंती आहे की हा मंत्र अर्धवट सोडू नका. पूर्ण ऐका. मंत्र ऐकण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी माऊली लिहायला विसरू नका. अक्कलकोटापासून 20 कोसावर लोहगाव म्हणून गाव आहे. त्या गावचे बापूराव कुलकर्णी यास कंठछिद्र पडले होते. त्यामुळे अन्नपाणी त्या छिद्रातून बाहेर पडत असे. पुष्कळ औषधोपचार केले, परंतु गुण येईना. मग अतिशय त्रासून ते गंगापुरास आले व ब्राह्मणांकडून गुरुचरित्राचे पारायण करून आपण ऐकले. 7व्या दिवशी त्यास असा दृष्टांत झाला की पार्थिव गणपतीची पूजा करा. नंतर ते गणपतीची पूजा करू लागले. असे बरेच दिवस क्रम चालला होता. एक दिवस ते पार्थिवाची पूजा करीत असता मागून एक भुजंग अंगावर चढू लागला. हे बुवांनी पाहताच घाबरून जाऊन पार्थिव खाली पडला. त्या सरसा तो भुजंग पळाला. त्या दिवसापासून बापूंच्या कंठास आराम पडू लागला. पुढे त्यास असा दृष्टांत झाला की हरिगुण वर्णन करा. इतक्यात जागी होऊन विचार करू लागले की मला विद्याही नाही व कोणत्याही तऱ्हेचा अभ्यास नाही, तर कवित्व कसे करता येईल. परंतु आज्ञा झाल्याप्रमाणे सुरुवात केली पाहिजे असे म्हणून 3 अभंग केले. परंतु प्रत्येक अभंगाचा शेवटचा चरण
पूर्ण होईना. बापू चिंतातूर होऊन श्रींची प्रार्थना करू लागले. मग पुन्हा दृष्टांत झाला की अक्कलकोटी मी अवतार घेतला आहे, तर त्या ठिकाणी जाऊन श्री समर्थांना शरण जा, म्हणजे कार्य होईल. लगेच दुसऱ्या दिवशी बापू अक्कलकोटी येऊन महाराजास साष्टांग नमस्कार घालून उभे राहिले. इतक्या श्रींनी बापूंच्या कंठात पायाचा अंगठा लावला व मस्तकी हस्त ठेविला. त्याबरोबर कंठवेथा निशेष बरी होऊन पूर्णानुभवासहित ज्ञानप्रकाश झाला. नंतर बापूंनी अभंगाचा शेवटचा चरण लिहिला. पुढे ते दास बापू या नावाने प्रसिद्धीस येऊन संत पदवीस पावले, अशी श्रींची कृपा त्यांच्यावर झाली. स्वामी भक्त हो, आपण स्वामी समर्थांचा प्रसंग ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकूया स्वामींचा शक्तिशाली मंत्र. तो मंत्र असा: नमोजी नमो देव महादेव, देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो देव महादेव, देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो देव महादेव, देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो देव महादेव, देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो देव महादेव, देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो देव महादेव, देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो देव महादेव, देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो देव महादेव, देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो देव महादेव, देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो देव महादेव, देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो देव महादेव, देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव.
नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव
देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो देव महादेव. देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव.